नमस्कार. आज आहे नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझी सुंदर अशी देवपूजा करून झाली होती. सकाळी म्हटलं आज पहिलं देवपूजा करून घ्यायची आणि मग नंतर सगळी कामं करायची. नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय आणि छान अशी सुंदर सुरुवात व्हावी त्यासाठी मी पहिली देवपूजा करून घेतली आणि आता बनवते मी शिरा. म्हटलं आज आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाचं गोडधोड काहीतरी पदार्थ पाहिजेच बनवायला. तर म्हटलं शिरा बनवावा, सगळेजण नाश्त्यासाठी पण खातील. त्यासाठी चाललंय माझं इथं शिरा बनवायचं. तर कढई घेतले, कढईमध्ये जाडवाला रवा घालून तो भाजून घेते आणि साईडला दुसरीकडं चहा पण ठेवलाय. तर त्यांना जायचं होतं तर हे म्हणले मला चहा दे, शिरा काय नको. मग मी चहा बनवते त्यांच्यासाठी. तर माझं चालू आहे चहा बनवायचं आणि शिरा मी डब्याला देणार आहे त्यांना आता खायला वेळ नाही आहे. त्यामुळं ते म्हणले मला नंतर दिला तर चालेल. तर चहा पण झालाय मस्त असा. तांब्यामध्ये मी गरम पाणी करून घेतले. शिरा बनवताना म्हटलं आधी वेगळ्या पद्धतीने बनवायचा. पाणी उकळून त्याच्यात रवा घालण्यापेक्षा रवा भाजून मग त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये साखर, तूप, विलायची, थोडंसं मीठ असं सगळं साहित्य घालून घेणार आहे. तर जेवढी पाहिजे होती तेवढी साखर घालून घेतली आणि तूप पण घातलं, भरपूर सारं तूप घातलं. म्हटलं आज छान असा तुपातला शिरा बनवायचा. तर तूप पण भरपूर घालून घेतलं. इकडच्या साईडला चहा पण चांगला उकळला होता आणि मिस्टरांना चहा देणार. तर याची गडबड असते, सकाळी उठतो लवकर आणि काहीतरी बडबड त्याची चालूच असते. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि विलायची टाकून घेतली आणि आता हलवून मिक्स करणार आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घेणार. तर मिस्टरांना जायचं होतं त्यासाठी पटकन उरकायचं माझं चाललं होतं. त्यांना पण डबा द्यावा म्हटलं, ते नंतर खातील. तिथं गेल्यानंतर जेवण्यासाठी घरी येणार होते आणि नाश्ता पण नकोच म्हणत होते, पण मी म्हटलं घेऊन जावा, तेवढंच खाल्लं म्हणजे नंतर जेवणापर्यंत टाईम निघून जातो. तर चला आता झालाय शिरा. मी आता मिस्टरांचा डबा पॅक करते. मुलांना काय सुट्टीच होती, आज नवीन वर्ष होतं त्यामुळं त्यांना सुट्टीच होती. मग त्यांची काय गडबड घाई नव्हती, त्यांचं निवांत चाललेलं. फक्त मिस्टरांना जायचं होतं तर त्यांना मी डबा दिला. नंतर सगळ्यांना शिरा दिला नाश्त्यासाठी आणि मी काय आता लगेच खाणार नव्हते, थोड्या वेळानं खाणार होते. त्यासाठी मग मी सगळ्यांना दिला आणि मग मी माझ्यासाठी थोडासा चहा घेतला. चहा केलेला होता तर म्हणलं आधी चहा प्यावं नंतर मग कशाला गेलता रे? काय उगच ये इकडं, या हॅपी न्यू इयर कर. नवीन वर्षाच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा असं म्हणणार ना. कपडे घातले ती छान छान. इकडे चल, बोल कुणाचा वाढदिवस आहे? कुणाचा वाढदिवस आहे सांग. तुला माहिती आहे ना? तुला माहिती आहे ना कुणाचा वाढदिवस आहे? सांगतोय का नाही? नाही काढत फोटो मी, नुसता असं मोबाईल धरला. फोटो नाही काढत, व्हिडिओ काढते. बोल चल कुणाचा वाढदिवस आहे सांग. सांग बर चल बोलायचं. आज आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्ष पण आहे आणि सासूबाईंचा वाढदिवस पण आहे. तर मी यशला विचारत होते कुणाचा वाढदिवस आहे तू जरा बोल. तर मुलांना पण सांगितलं तुम्ही पायाही पडा, देवाचा आशीर्वादही घ्या. तर चालू ह्यांचं देवाच्या पाया पडायचं, आशीर्वाद घ्यायचं. जयला सांगितलं तर मला सांगितलं, जुईनं पण घेतलं. यशने काय घेतलं नाही, तो म्हटला मला व्हिडिओ माझा काढू नको. मग त्याला काय मग मी घेतलं नाही, त्याचा काय व्हिडिओही काढला नाही. जय पाया पडतोय आता देवाच्या, तर त्याला म्हटलं पड पाया. हाय नमस्कार, मी तनुजा, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे न्यू इयर, नवीन वर्षाची सुरुवात झाली आजच्यापासून.
तर नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता चालू आहे माझं इथं ड्रेस कट करायचं. आता नवीन वर्ष आहे तर काहीतरी मशीनवर बसावं, थोडंफार काहीतरी नवीन शिवावं. त्यासाठी ड्रेस शिवायचा आहे मला, तर शिवायला आलेला आहे. मग तो कट करून घ्यायचं चालू आहे माझं इथं. आणि मग नंतर मग मी शिवून घेणार, आजच्या आजच शिवणार. नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी कामापासून पण केली पाहिजे. तर माझं चाललं आहे आता इथं कटिंग करून ड्रेस शिवणार. छान असा एम्ब्रॉयडरीचा ड्रेस आहे रेड कलरचा. बाही कट करायची राहिले तर आता मी बाही कट करून घेते, ड्रेस शिवून घेते आणि आता शिवल्यानंतरच दाखवते पूर्ण सगळा झाल्यानंतर. तर अस्तरचा असल्यामुळे जरा वेळ लागतोय शिवायला. सगळं डबल ती बाही मारायला लागते. दोन्ही बाजू आधी शिवून घ्यायला लागते, नाहीतर मग इकडं तिकडं चुनी पडते. शिवून झाला कंप्लीट. आज मस्त असं शिवून घेतला. चला अजून शिवायचे, पण ते आज काय शिवत नाही, उद्या शिवणार. आज पुण्यातही जायचंय जरा दगडूशेठलाही, तर ते उद्या शिवणार. चला मग नंतर. संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजलेत. तर आम्ही आता चाललोय दगडूशेठला पुण्यामध्ये. नवीन वर्षाचं म्हटलं देवदर्शन करावं. खूप दिवस झाला दगडूशेठला गेलो नाही आम्ही. खूप पहिलं सारखं जायचं, पण आता हल्ली होत नाही जायचं. तर खूप दिवस झालं जाऊन, दोन महिने झाला असेल दोघं जण जाऊन. आईसोबत गेलते मी, पण मी गेली नाही. आम्ही दोघं जण कधी गेलो नव्हतो. आता 2 महिने झाला आम्हाला दोघांना जाऊन. तर चला दगडूशेठचं दर्शन करूया नवीन वर्षाचं. चला आता जाऊया दगडूशेठचं दर्शन करायला. यश दिसते का? बाय. खूप दिवसानंतर आज मिस्टरांबरोबर चालले आणि वसुबारस दिवशी गेलो होतो आम्ही दिवाळीची खरेदी करण्यासाठी. सगळेजण गेलतो, सासूबाई, पोरं सगळीच होती. पण आज आम्ही दोघं जणच चाललो होतो न्यू इयरचं. तर हे म्हणले जाऊया आपण नवीन वर्षाची सुरुवात दगडूशेठला जाऊन दर्शन करू. आम्ही आलो आता विद्यापीठपर्यंत. तर हा विद्यापीठ चौक आहे, युनिव्हर्सिटी. पाषाण, औंध, बाणेर वरून इथं येतात गाड्या आणि पुढं सरळ शिवाजीनगरला जातात. तर हा आहे युनिव्हर्सिटी चौक, विद्यापीठ चौक. तर चला आता जाऊया पुण्यामध्ये दगडूशेठला. मेट्रोची कामं चालूच आहेत, अजून खूप दिवसापासून चालूच आहेत, अजून काय पूर्ण होतच नाहीये. आता आलोय आम्ही इथं बालगंधर्व चौकामध्ये. खूप छान इथं वडापाव मिळतो. तर ते म्हणले चला आपण वडापाव खाऊ. नंतर काय भेटणार नव्हतं, म्हणजे खाणार नव्हतो आम्ही. मग खूप दिवस झालं वडापाव खाल्ला नव्हता, बाहेरचा कसलाच खाल्ला नव्हता. तर ते म्हणले चल खाऊ. मग आम्ही आता इथं वडापाव बालगंधर्ववरून सरळ आम्ही चाललोय शनिवार पेठेत. तर इथं शंकराची छान अशी मूर्ती आहे, छान अशा कारंज्या उडतात. खूप छान वाटलं बघितल्यावरती. आप्पा बळवंत चौक. चला आता खाली. पुढे खाली खूप आज गर्दी होती, गाडीला पार्किंग सुद्धा मिळत नव्हती. तर आता आम्ही चाललोय रांगेमध्ये उभं राहण्यासाठी. तर खूप मोठ्या रांग पण लागली होती तुळशीबागेतून. हो मी येते. आज नवीन वर्ष असल्यामुळे खूप गर्दी होती दगडूशेठला.
आणि ह्यानी थांबले होते लाईनमध्ये. तर तुळशीबागेतूनच लाईन होती दगडूशेठच्या दर्शनासाठी. आणि मी चालले होते इकडं मंडईमध्ये फुलं आणण्यासाठी. त्यांना म्हटलं तुम्ही थांबा, रांगेमध्ये मी फुलं घेऊन येते. तर फुलं स्वस्त मिळतात मंडईमध्ये. तर चालले मी मंडईमध्ये फुलं घेण्यासाठी. इथं सगळी फुलांची मंडई आहे. तर स्वस्त भेटतात आणि जे आपल्याला पाहिजे ते फुलं मिळतात. तर म्हटलं देवांना पण वाहता येतील आणि आपल्याला घरी पण नेता येतील, म्हणून मग मी आले फुलं नेण्यासाठी. तर आता बघते मी मला कुठं चांगली वाटतात. सगळ्या प्रकारची मिळतात. तर मी फुलं पण घेतली. सोनचाफा घेतला, गजरा घेतला आणि खूप छान छान फुलं मिळतात इथं सगळ्या प्रकारची. सोनचाफा सोनचाफा फुलं घेतली, सोनचाफा घेतला, गजरा घेतला आणि आले आता मी तुळशीबागेत. तर तुळशीबागेतला गणपती म्हटलं तुळशीबागेतल्या गणपतीचं पण दर्शन घ्यावं. तर फुल वाहून मी दर्शन घेते तुळशीबागेतल्या गणपतीचं. रांगेमध्ये तर त्याच्यामधून रांग आहे, तुळशीबागेतून रांग आहे. मी गेले फुलं आणायला, ते थांबले ते रांगेमध्ये. आले मी फुलाची. तीन काय का तीन काय हा तीन काय म्हणजे खूप म्हणजे खूपच गर्दी होती न्यू इयरची. आम्ही 6 वाजता रांगेमध्ये लागलेलो. 8 वाजता आमचं दर्शन झालं. हे आहे स्वामींचं मंदिर. तर दगडूशेठचं दर्शन करून आल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचं. तर कळस मंदिर छान असं. आम्ही रांगेमध्ये थांबले त्यामुळं जाता येत नाही. नंतर दगडूशेठचं दर्शन झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला येणार. अरे इथला एक काढू दे. चाललोय आम्ही आता दगडूशेठचं दर्शन करायला मंदिरामध्ये. तर आतमध्ये गेल्यानंतर काय व्हिडिओ काढायला अलाउड नाही. समोरच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. आमचं चांगल्या प्रकारे झालं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही आलो इथं. तर गाडीमध्ये टेम्पोमध्ये लावण्यासाठी गणपती घ्यायचे होते आम्हाला. 3 टेम्पोमध्ये 3 गणपती घ्यायचे होते दगडूशेठ. तर इथं बघतोय चॉईस केल्यात. तिन्ही पण गणपती सारखेच कलरमध्ये घेतलेत. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताना काही व्हिडिओ काढता आला नाही, तिथं काढायला मनाई असते. दर्शन खूप छान झालं, खूप मस्त. गर्दी होती पण त्यातनं पण झालं दर्शन चांगल्या प्रकारे. आणि आरती चालू आहे, गणपतीची आरती चालू झाली. आमचं दर्शन झालं आणि गणपतीची आरती चालू झाली. आम्ही आलोय आता इथं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. एकदम छान प्रकारे इथं स्वामींचं दर्शन होतं आणि व्हिडिओही काढायला काही मनाई नाही, तिथं काढूनही देतात. तर छान प्रकारे झालं स्वामींचं दर्शन. नंतर आम्ही आलो इकडं मूळचंदमध्ये. तर मिस्टरांना कपडे घ्यायचे होते. तर त्यांना हा शर्ट आणि पॅन्ट घेतला. नंतर मला पण हे 2 टॉप घेतले. तर छान होते, आवडले. नंतर सासूबाईला पण त्यांचा वाढदिवस होता, तर वाढदिवसासाठी साडी घेतली. तर ही साडी खूप छान वाटली मला, वाईन कलरची. दुसऱ्या काही एवढ्या खास वाटल्या नाहीत. तर हा बघितल्यावरतीच त्यांच्याकडे कलर पण नाही आहे, म्हटलं हाच कलर घ्यावा. तर घेतली त्यांच्यासाठी ही साडी. झाली आमची खरेदी, चाललोय आता घरी.
खरेदी. चला जाऊया आता घरी. आलोय आम्ही आता घरी आणि सासूबाईंचा वाढदिवस होता, न्यू इयर होतं. मग आम्ही आल्यानंतर जयला सांगितलेलं केक घेऊन ये, तर जय घेऊन आला होता केक. आणि यशी खूप खुश आहेत केक कापायला भेटणार, केक खायला भेटणार म्हणून. आणि सासूबाईंनी ही साडी घातली, तर ही साडी दिवाळीला घेतली होती आणि कालच मी ब्लाऊज शिवून त्यांना दिला घालायला. आम्ही घेतोय आता ऑप्शन करून. तर जुई म्हणली मी आधी करते ऑप्शन, तर जुईने करून घेतलं ऑप्शन आणि आता आम्ही करून घेते. त्यांना गडबड पण झाली, कधी केक कापायचा आणि कधी खायचा. बघते मला कधी येते असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.